नवी दिल्लीत लोकसभा आणि राज्यसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात अकोला पूर्णा नांदेड रेल्वे मार्गाचे प्रश्न सर्व खासदारांनी मांडले नसल्याने रेल्वे संघटना, रेल्वे प्रवासी व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड लोकसभा मतदारसंघ अकोला पूर्णा नांदेड रेल्वे मार्गावर येतात। त्यात अकोल्याचे अनिप धोत्रे, काँग्रेसचे रवींद्र चव्हाण, नांदेड परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, वाशिमचे संजय देशमुख यांच्यासह अशोक चव्हाण आणि गोपछडे फौजिया खान हे 3 राज्यसभा खासदार आहेत। अकोला पूर्णा नांदेड रेल्वे मार्ग हा दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे, परंतु तो पूर्णपणे दुर्लक्षित आहे। या मार्गावर फक्त काही नियमित गाड्या धावतात, बाकीच्या साप्ताहिक गाड्या आहेत। संसदेचे अधिवेशन सुरू होऊन पंधरवडा उलटून गेला असून अधिवेशन आणखी 20 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। मात्र अधिवेशनात मराठा विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अकोला पूर्णा नांदेड रेल्वे मार्गावरील एकाही खासदाराने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली नाही किंवा संसदेत प्रश्नोत्तराच्या तासात कोणताही प्रश्न विचारला नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे। सद्यस्थितीत अकोटे रेल्वे स्टेशन अकोट, तेल्हारा, संग्रामपूर, जळगाव, जामोद, अंजनगाव, परतवाडा, अचलपूर, चिखलदरा, धारणी, मेळघाट इत्यादी तालुकास्तरीय क्षेत्रांसाठी सोयीस्कर असून लक्षवेधी जनता या रेल्वे मार्गाशी जुळलेली आहे। अकोट येथून फक्त एक लोकल डेमो सेवा अकोल्यासाठी सुरू असून अकोट, अकोला, वाशिम, हिंगोली, पूर्णा मार्गे मुंबईसाठी दररोज धावणारी मेळघाट एक्सप्रेस तात्काळ सुरू करावी अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते धीरज संतोष बजाज यांनी केली आहे। त्यासाठी लोकप्रतिनिधींनी अकोट मुंबई मेळघाट एक्सप्रेससाठी संसदेत आवाज बुलंद करावा असे आवाहन हिवरखेड विकास मंचच्या वतीने करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता दीपक रेडे, आडगाव।